मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. मागील भागात म्हणजे 33व्या एपिसोडमध्ये आपण बघितले तृतीय खंड भाग 4 मधील धर्मग्रंथांचे केवळ पठन म्हणजे धर्म नव्हे, धर्मपुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे. या भागात म्हणजे 34व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत तृतीय खंड भाग 5 मधील सद्धम्म म्हणजे काय, यामधील मनाची मलिनता दूर करणे, जग हे धम्मराज्य बनविणे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही असे शिकवितो तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. भाग 5 सद्धम्म म्हणजे काय. मनाची मलिनता दूर करणे. एकदा तथागत हे श्रावस्तीस वास करीत असताना कोसल राजा प्रसेनजित त्याच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या सान्निध्य गेला. सान्निध्य म्हणजे जवळ गेला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनविले म्हणजे विनंती केली. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्यांचा धर्म कळावा, त्यांच्यावर श्रद्धा बसावी हा होता. भगवान बुद्धांनी त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाले. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर म्हणजे चौकात एका मोठ्या श्रोतृसमूहासमोर, श्रोतृसमूह म्हणजे श्रोते किंवा ऐकणारे यांचा समूह, अशा श्रोत्यांच्या समूहांच्या समोर त्यांनी धर्मोपदेशाला प्रारंभ केला. यावेळी त्या श्रोतृवृंदात म्हणजे त्या ऐकणाऱ्या लोकात 2 व्यापारी त्यांचे भाषण ऐकत होते. भगवान बुद्धांचे भाषण ते ऐकत होते. त्यांपैकी एक मनात विचार करू लागला, त्या व्यापाऱ्यांपैकी एक विचार करू लागला, असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा. यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते, किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे. भगवान बुद्धांचे सिद्धांत किती सर्वव्यापी, सर्वव्यापी म्हणजे सर्व व्यापणारे, सर्व विषयांचा विचार करणारे आणि शोधक बुद्धीचे आहेत. दुसऱ्याच्या मनात विचार आला म्हणजे दुसऱ्या व्यापाऱ्याच्या मनात विचार आला असल्या माणसाला धर्मोपदेश करायला म्हणजे धर्माचा उपदेश करायला येथे आणणे, यात राजाचा किती मूर्खपणा आहे. गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत असते. त्याप्रमाणे भगवान बुद्ध ह्या राजा मागून जात आहे. जसे गायी मागून वासरू जाते तसेच या राजा मागून भगवान बुद्ध जात आहे असा विचार त्याने केला. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले. ते सराईमध्ये म्हणजेच धर्मशाळेत किंवा विश्रांतीच्या ठिकाणी एकत्र आले. मद्यपान करीत असताना म्हणजे दारू पित असताना जो व्यापारी भला होता म्हणजे जो चांगला होता, ज्याच्या मनात बुद्धाला पाहून चांगला विचार आला होता, त्याला चारतू महाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवला. ज्या व्यापाऱ्याच्या मनात बुद्धाबद्दल चांगला विचार आला होता त्याला चारतू महाराजिक देवतांनी. आता चारतू महाराजिक देवता म्हणजे काय, हा जो शब्द आहे चारतू महाराजिक, या शब्दाचा अर्थ मला कुठल्याच डिक्शनरीत मिळाला नाही. परंतु दुसऱ्या पब्लिकेशनच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये
चारतु महाराजिक या शब्दाच्या ऐवजी चातुर्दिक्पाल हा शब्द आहे. आणि चातुर्दिक्पाल म्हणजे पलंगाच्या चारही बाजूंनी रक्षणासाठी उभे असलेले सेवक, म्हणजेच पलंगाच्या चारही बाजूंनी त्या व्यापाऱ्याचे रक्षण करण्यासाठी उभे असलेले देवता, अर्थात ते देवता म्हणजे काल्पनिक देवता. त्या देवतांनी संयमित म्हणजे नियंत्रित आणि संरक्षित ठेवला. त्या व्यापाऱ्याला त्या देवतांनी, त्या काल्पनिक देवतांनी नियंत्रित आणि संरक्षित ठेवले. उलट दुसरा म्हणजे ज्याने भगवान बुद्धांबद्दल वाईट विचार मनात आणले होते तो दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता, एकसारखा दारू पीत होता. शेवटी झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावर पहुडला. गुत्ता म्हणजे दारूचे दुकान. त्या दारूच्या दुकानाच्या जवळच्या रस्त्यावर तो पहुडला म्हणजे तिथेच तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला. सारथी म्हणजे तो रथ चालवणारा, गाडी चालवणारा. त्याला न दिसल्यामुळे तो झोपलेला व्यापारी त्या गाडीखाली चिरडला गेला आणि मरण पावला. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने म्हणजे घोड्याने त्याच्या पुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आले, म्हणजे त्याला सिंहासनावर बसवण्यात आले. त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून, विलक्षण म्हणजे चमत्कारिक कलाटणी म्हणजे चमत्कारिक वळण मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले. त्यावेळी त्या जगद्वंद्य म्हणजे जगाला वंदनीय असणाऱ्या बुद्धाने त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे म्हणजे वाईट बुद्धीच्या व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धीच्या व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले, मन हे सर्वाचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे म्हणजे मालक आहे. मन हे कारण आहे, कोणत्याही घटनेचे ते कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्यही दुष्ट बनतात म्हणजे वाईट बनतात. पापोद्भव दुःखे म्हणजे पापापासून उद्भवणारी दुःखे, ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. रथाची चाके जसे रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे पापापासून उद्भवणारी दुःखे माणसाचा पाठलाग करीत असतात. मन हे सर्वांचे मूळ आहे. सर्व गोष्टींचे मूळ मन आहे. तेच आज्ञा करते, आदेश देते आणि तेच घटना घडवून आणते. मनात सद्विचार असतील म्हणजे मनात चांगले विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्ये दोन्हीही चांगली असतात. आणि अशा सदाचारापासून म्हणजे चांगल्या आचारापासून उद्भवणारे सुख, चांगल्या वर्तनातून जन्म घेणारे जे सुख असते ते सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित म्हणजे नेहमी त्या माणसामागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाची धर्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्यांचे शिष्य झाले. पुढे बघूया, जग हे धम्मराज्य बनविणे. धम्माचे प्रयोजन काय? प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश. धम्माचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे, याची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत. म्हणजे वेगवेगळ्या धर्माने वेगवेगळी उत्तरे दिलेली आहेत. माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकविणे, हे सामान्यतः वरील प्रश्नाला उत्तर येते. धर्माचे प्रयोजन काय, धर्माचा हेतू काय आहे, धर्माचा उद्देश काय आहे, याचे उत्तर जास्तीत जास्त धर्म काय देतात, तर माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकविणे. मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या दुष्टचक्रातून सुटका.
म्हणजे आत्म्याची या जन्ममृत्यूच्या दुष्टचक्रातून, या वाईट चक्रातून सुटका करून घेण्याचे शिकविणे हे धर्माचे प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश आहे, अशी उत्तरे वेगवेगळे धर्म देतात. बहुतेक धर्म 3 प्रकारच्या राज्यांसंबंधी बोलतात. जास्तीत जास्त धर्म 3 प्रकारच्या राज्यांसंबंधी बोलतात. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला इहलोकीचे राज्य म्हणतात. इहलोक म्हणजे हे लोक ज्या जगात आपण जगतो ते जग म्हणजे इहलोक. आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. असे म्हणतात की स्वर्ग राज्यात देवांचे शासन चालते, म्हणजे देवांच्या नियमाने राज्य चालते. नरक राज्यात दुष्टांचे राज्य चालते. या नरकाच्या राज्यात दुष्टांचे म्हणजे वाईट विचारांच्या लोकांचे राज्य चालते. आणि इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहेत. इहलोक म्हणजे हे जे जग आहे, ज्या जगात आज आपण जगतो ते जग म्हणजे इहलोक. या इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहेत. स्वर्गात देवाचे शासन चालते म्हणजे देवाचे राज्य चालते, नरकात दुष्टांचे राज्य चालते. परंतु या इहलोकात म्हणजे या आपण राहतो या जगात कोणाचे राज्य चालते या संबंधी वाद आहेत. म्हणजे ते नक्की सांगता येत नाही. ते सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नसते. त्याचप्रमाणे देवांचे सार्वभौमत्व त्यावर पसरलेले नसते. याचा अर्थ काय? मांडलिकत्व म्हणजे काय आणि सार्वभौमत्व म्हणजे काय? ज्या राज्यातील किंवा देशातील सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार स्वतः राजाला किंवा राज्यातील प्रजेलाच असतात, इतर देशातील किंवा इतर राज्यांच्या राजाला असे अधिकार नसतात, असे राज्य म्हणजे सार्वभौम राज्य. आणि ज्या देशातील किंवा राज्यातील सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार राज्यातील प्रजा किंवा राजाला नसतात, तर ते इतर राज्याच्या राजाला असतात, असे राज्य म्हणजे मांडलिक राज्य होय. म्हणजेच इहलोक म्हणजे आजचं जग हे सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नाही. म्हणजे या जगातील पूर्ण निर्णय हे सैतानाच्या विचाराने होत नाहीत. तसेच त्याचप्रमाणे देवांचे सार्वभौमत्व यावर पसरलेले नाही. म्हणजेच जसे सैतानाच्या विचाराने आजचे राज्य चालत नाही, तसेच संपूर्णपणे देवांच्या विचाराने सुद्धा हे राज्य चालत नाही. परंतु एक दिवस ते पसरेल अशी अपेक्षा मात्र असते. म्हणजे या इहलोकावर एक दिवस देवांचे सार्वभौमत्व पसरेल अशी अपेक्षा असते. म्हणजे या इहलोकात म्हणजे या आपण राहतो या जगात एक दिवस असा येईल की हे जग देवांच्या विचारानुसार त्यांच्या निर्णयाने चालेल अशी अपेक्षा मात्र असते. काही धर्मांमध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते. म्हणजे काही धर्मांमध्ये असे सांगितले आहे की स्वर्गराज्य, स्वर्गातील राज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते. इतर काही धर्मात स्वर्गराज्य हे इहलोकी असत नाही, ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोहोचता येते. म्हणजे स्वर्गात कोणाला पोहोचता येते? जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावर विश्वास ठेवील त्यालाच तेथे पोहोचता येते. ईश्वर म्हणजे देव, जो देवावर विश्वास करील किंवा देवाच्या प्रेषितावर, प्रेषित म्हणजे देवाचा संदेश घेऊन आलेला व्यक्ती, या व्यक्तीवर आणि ईश्वरावर म्हणजे देवावर जो श्रद्धा ठेवीन त्यालाच स्वर्गात पोहोचता येते. स्वर्गलोकी पोहोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना, जे धर्मनिष्ठ स्वर्गात पोहोचले, धर्मावर निष्ठा असणारे जे लोक स्वर्गात पोहोचले, त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात. म्हणजे सर्व सुखसोयी आणि समृद्धींचा लाभ त्यांना तिथे मिळतो. सर्व धर्म असे उपदेशितात की, म्हणजे सर्व धर्म असे उपदेश करतात की या स्वर्गराज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे. म्हणजेच प्रत्येक माणसाचे ध्येय असावे. म्हणजे स्वर्गाची प्राप्ती करणे हे प्रत्येक माणसाचे ध्येय असावे. आणि ते कसे साधावे, म्हणजे ते ध्येय कसे साधावे हे सांगणे
त्या सर्व धर्मांचे कार्य असावे. म्हणजेच स्वर्गाची प्राप्ती करणे हे प्रत्येक माणसाचे ध्येय असावे आणि स्वर्गाची प्राप्ती कशी करून घ्यावी हे धर्माचे कार्य असावे. धर्माचा उद्देश काय? याला भगवान बुद्धांचे उत्तर अगदी वेगळे होते. जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे त्यांनी लोकांना सांगितले नाही. त्यांचे म्हणणे असे की धर्माचे राज्य इहलोकीचे आहे, म्हणजे या जगाचेच राज्य धर्माचे राज्य आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचारानेच घडते. म्हणजे भगवान बुद्ध असे सांगत होते की धर्माचे राज्य या जगातच आहे, परंतु त्याची प्राप्ती धर्मशील आचारानेच घडते. धर्मशील आचाराने म्हणजे धर्माच्या वागणुकीने त्याची प्राप्ती घडते. आता धर्माची वागणूक म्हणजे कोणती वागणूक? तर नीतीची वागणूक, न्यायाची वागणूक आणि सत्याची वागणूक. धर्माने वागणे म्हणजे नीतीने, न्यायाने आणि सत्याने वागणे. असे नीती, न्याय आणि सत्याने जो वागेल त्याला इहलोकी म्हणजे या जगातच धर्माचे राज्य प्राप्त होईल, म्हणजेच एक प्रकारचा स्वर्ग प्राप्त होईल. त्यांनी असे सांगितले आहे की दुःख निराकरणासाठी म्हणजे दुःखाचे निराकरण करण्यासाठी म्हणजेच दुःख दूर करण्यासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धर्मानेच वागले पाहिजे, म्हणजे नीतीने, न्यायाने आणि सत्यानेच वागले पाहिजे. आणि अशा व्यवहारानेच इहलोकी म्हणजे अशा वागण्यानेच इहलोकी म्हणजे या जगात धर्मराज्य स्थापन केले पाहिजे. यामुळेच त्याचा धर्म इतर धर्मापासून वेगळा पडतो. भगवान बुद्धांचा धर्म हा इतर धर्मांपासून वेगळा पडतो. त्यांचा धर्म पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता यांवर भर देतो. भगवान बुद्धांनी या त्रयींवरच आपला धर्म का आधारला? त्रयी म्हणजे 3 वस्तू किंवा गोष्टींचा समूह. पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, या 3 गोष्टींवरच आपला धर्म का आधारला? कारण जीवन मार्गाचे हे 3 घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनतो. त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे. माणसाला जे दुःख प्राप्त होते ते दुःख हे माणसांमधील अनुचित म्हणजे अयोग्य व्यवहाराचाच परिणाम आहे. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे म्हणजेच हा अयोग्य व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी म्हणजे त्यापासून जन्म घेणारी दुःखे ही धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने म्हणजे धर्माने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे, आपल्या वागणुकीमध्ये चांगल्या आचरणाची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर म्हणजे मनुष्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठी धर्माला इतरही काही कार्य करावी लागतात असे भगवान बुद्ध म्हणतात. धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचार करण्याचे शिकविले पाहिजे. कोणते कर्म कुशल आहेत म्हणजे कोणते कर्म चांगले आहेत ते चांगले कर्म ओळखणे आणि त्या आधारे आपले आचरण ठेवणे याचे शिक्षण धर्माने माणसाला दिले पाहिजे. धर्माने आचरणास अयोग्य म्हणजेच अकुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकविले पाहिजे. म्हणजेच योग्य आणि अयोग्य कर्म कोणते आहेत ते ओळखणे आणि योग्य कर्माप्रमाणे आचरण करणे आणि अयोग्य कर्म टाळणे हे धर्माने माणसाला शिकविले पाहिजे. ह्याशिवाय अतिशय महत्त्वपूर्ण असे मानलेले धम्माचे 2 उपदेश भगवान बुद्धांनी शिकविले. धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयाजन शिकविण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजेच त्याला सुसंस्कृत करणे होय. म्हणजेच धर्माचा पहिला उद्देश, धर्माचे पहिले ध्येय काय आहे
तर माणसाला प्रार्थना, धर्माच्या धार्मिक विधी किंवा यज्ञयाजन करणे हे शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला म्हणजेच नैसर्गिक स्वभावाला वळण लावणे म्हणजेच माणसाला सुसंस्कृत करणे हा धर्माचा पहिला उद्देश होय. देवदाह सूत्रात जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धाने हा उद्देश स्पष्ट केला आहे. जैन धर्माचा संस्थापक असे मानित असे की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्माचे फळ आहे. माणसाला जे सुखकर म्हणजे सुख देणारे आणि दुःखकर म्हणजे दुःख देणारे अनुभव येतात ते गतजन्मी म्हणजे मागील जन्मी केलेल्या कर्माचे फळ आहेत. असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्माचे विवेचन केले असता आणि नवी दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच राहत नाही. माणसाला येणारे सुखकर आणि दुःखकर अनुभव म्हणजे सुख देणारे आणि दुःख देणारे हे जे अनुभव आहेत हे अनुभव मागील जन्मी केलेल्या कर्माचे फळ आहेत आणि ते असे असल्यामुळे मागील जन्मीच्या दुष्कर्माचे विवेचन केले असता म्हणजेच मागील जन्मी केलेल्या दुष्कर्माचे मागच्या जन्मात केलेल्या दुष्कर्माचे विवेचन म्हणजेच सर्व बाजूंचा योग्य पद्धतीने विचार केला असता आणि नवीन दुष्कर्मे न केल्यास म्हणजे या जन्मात नवीन दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच राहत नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते म्हणजे नष्ट होते आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो म्हणजे दुःख नष्ट होते आणि सर्व दुःखाचेच मुळापासून उच्चाटन होते. उच्चाटन होते म्हणजे निर्मूलन होते, लोप पावते असा जैन धर्माचा दृष्टिकोन आहे. यावर भगवान बुद्धाने असा प्रश्न केला, तुम्हाला असे सांगता येईल का की इथे आता दुष्टवृत्तीचा उच्छेद केला म्हणजे आता सध्या इथे दुष्टवृत्तीचा म्हणजे वाईट वृत्तीचा वाईट स्वभावाचा उच्छेद केला. उच्छेद करणे म्हणजे पुन्हा वाढणार नाही अशा रीतीने नष्ट करणे. म्हणजे आता तुम्ही या सध्या इथे दुष्टवृत्तीचा वाईट वृत्तीचा वाईट स्वभावाचा उच्छेद केला म्हणजे त्या वृत्ती पुन्हा वाढणार नाहीत अशा रीतीने नष्ट केल्या की त्या क्षणी तिथे म्हणजेच गतजन्मीच्या वेळेत सत्प्रवृत्तीची म्हणजे चांगल्या प्रवृत्तीची चांगल्या स्वभावाची स्थापना होते. असे होऊ शकते का? याचे उत्तर नाही असेच आले. तेव्हा भगवान बुद्धांनी विचारले, जोपर्यंत तुम्ही दुष्टवृत्तीचा त्याग करून म्हणजे वाईट वृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तींचा अंगीकार करण्याचे मनास शिक्षण दिले नाही म्हणजे वाईट स्वभावाचा वाईट वृत्तीचा त्याग करून चांगल्या वृत्तीचा चांगल्या स्वभावाचा अंगीकार करण्याचे तुमच्या मनास शिक्षण दिले नाही तोपर्यंत गत दुष्कर्माचे विरेचन म्हणजे मागील दुष्कर्माचे विरेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ करणे या क्रियांना काय अर्थ आहे? काय विचारले भगवान बुद्धांनी? जोपर्यंत तुम्ही दुष्टवृत्तीचा वाईट वृत्तीचा त्याग करून चांगल्या वृत्तीचा अंगीकार करण्याचे मनास शिक्षण दिले नाही तोपर्यंत गत दुष्कर्माचे मागील दुष्कर्माचे विरेचन. विरेचन म्हणजे काय? विरेचन ही एक चिकित्सा पद्धती आहे. या पद्धतीमध्ये विशिष्ट प्रकारच्या औषधी वनस्पतीपासून बनवलेले तूप रोग्याला देऊन शौचाच्या मार्गाने शरीरातील पित्त बाहेर काढून टाकले जाते. या पद्धतीमध्ये शरीरातील पित्तदोष बाहेर काढले जातात आणि येथे विरेचनचा अर्थ आहे साफ करणे, काढून टाकणे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही मनाला असे शिक्षण देत नाही तोपर्यंत गत दुष्कर्माचे म्हणजे मागील दुष्कर्माचे विरेचन म्हणजे मागील दुष्कर्म साफ करणे, काढून टाकणे आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे? अर्थात काहीही अर्थ नाही. भगवान बुद्धाच्या मते हा
त्या धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. म्हणजे सत्प्रवृत्ती, चांगली प्रवृत्ती, चांगला स्वभाव हाच चिरस्थायी म्हणजे चिरकाल टिकणाऱ्या किंवा अनंतकाळ टिकणाऱ्या चांगुलपणाचे अधिष्ठान म्हणजे पाया आणि हमी आहे. हमी म्हणजे गॅरंटी आहे. म्हणूनच भगवान बुद्धांनी चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. धर्माचा जो दुसरा उद्देश भगवान बुद्ध आत्यंतिक म्हणजे अत्यंत महत्त्वाचा मानतात तो म्हणजे एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर म्हणजे योग्य म्हणून समजल्यावर जरी कोणी साथी नसला, सोबती नसला तरी धैर्याने, हिमतीने तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे म्हणजेच त्या मार्गापासून, तत्वाच्या मार्गापासून दूर न जाणे. सल्लेख सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी या मुद्द्यावर भर दिला आहे. तेथे ते म्हणतात, जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही. अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मल म्हणजे पवित्र बनविले पाहिजे. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले, महान नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच म्हणजे महान असले पाहिजे. दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोराने निषेध करीत असले, बळबळत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी मी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होणार नाही. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे असले, मिथ्या म्हणजे काय? मिथ्या म्हणजे विचार आणि वर्तनातली विसंगती. म्हणजे एखादा व्यक्ती बोलतो काय आणि करतो वेगळे, यालाच मिथ्या म्हणतात. म्हणजेच अर्थात मिथ्या म्हणजे खोटे. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे असले तरी मी मात्र सम्यक दृष्टीचा असेल. सम्यक म्हणजे तारतम्याने सर्व बाबींचा विचार करून मधला मार्ग निवडणे. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. दुसरे जरी सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले, सत्य म्हणजे खरे आणि निर्वाण म्हणजे काय? बौद्ध विचारानुसार माणसाच्या मनातील सर्व इच्छा, भ्रम, माया यांची संपूर्ण आग विझल्यावर माणसाच्या मनाला लाभलेली संपूर्ण शांतता म्हणजे निर्वाण किंवा निब्बाण होय. निर्वाण किंवा निब्बाण म्हणजे मृत्यू नव्हे. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. तो मार्ग तुम्ही सोडता कामा नये. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री म्हणजे गुंगी किंवा सुस्ती यांच्या अधीन असले, यांचे गुलाम असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून विमुक्त असले पाहिजे. जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल म्हणजे शंकेने व्याकुळ असले तरी तुम्ही मात्र निशंक म्हणजे शंका नसलेले असले पाहिजे. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता म्हणजे कंजूषपणा, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्ट संगत म्हणजे वाईट संगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा,
सत असत विवेकाचा अभाव म्हणजे सत्य आणि असत्याच्या विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव म्हणजे कमीपणा इत्यादी दोषांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणविले पाहिजेत. दुसरे लोक जरी लौकिक म्हणजे या जगातील वस्तूंना चिकटून असले, त्यावरील आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजे. म्हणजे या वस्तूंचा त्याग करण्यास तुम्ही तयार असले पाहिजे. मी असे म्हणतो की चेतनाशक्ती विकसित झाल्याने, चेतना म्हणजे सत्याची जाणीव आणि चेतनाशक्ती म्हणजे सत्य आणि असत्य जाणण्याची शक्ती. भगवान बुद्ध म्हणतात, मी असे म्हणतो की चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञान म्हणजे सर्व जाणीव सुद्धा प्रभावित होते. म्हणून हे चुंद, भगवान बुद्ध चुंदाला सांगतात, हे चुंद, माणसाने करावयाचे संकल्प, माणसाने करावयाचे निश्चय मी जे वर तपशिलाने सांगितले आहेत ते करावयास लावणाऱ्या चेतनाशक्तीचा विकास केला पाहिजे. भगवान बुद्धांच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे. पुढे बघूया. धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय. ज्ञानार्जनाची म्हणजे ज्ञान मिळविण्याची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही, सगळ्यांसाठी मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. विद्या ही फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांना म्हणजे या 3 वर्णातील लोकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची म्हणजेच ज्ञान मिळवण्याची अनुज्ञा होती म्हणजे परवानगी होती. आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकांतील पुरुष वर्गालाच होती म्हणजे या 3 वर्णातील पुरुष वर्गालाच होती. स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याप्रमाणेच शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय म्हणजे ज्ञान मिळवण्याचाच काय, पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. अक्षर ओळखण्याचा सुद्धा त्यांना अधिकार नव्हता. ब्राह्मणांच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी बंड उभारले. ज्ञान मार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तो सर्वांना मोकळा असला पाहिजे. ज्ञानाचा मार्ग हा स्त्री पुरुष सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असत. पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या या मताला विरोध केला. लोहितच्या ब्राह्मणाबरोबर झालेला त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कोसल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूंसह परिभ्रमण करीत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. एकदा कोसल जनपदातून, जनपद म्हणजे काय, एकाच जमातीच्या आणि समान संस्कृतीच्या लोकांनी स्थापन केलेल्या वसाहतींना जनपद असे म्हणत असत. तथागत कोसल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूंसह परिभ्रमण करीत असता, परिभ्रमण करणे म्हणजे फिरणे, फिरत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित, शाल नावाचे वृक्षांच्या रांगांनी परिवेष्टित, परिवेष्टित म्हणजे आच्छादित किंवा चारी बाजूंनी घेरलेले, असे शाल वृक्षांच्या रांगांनी चारी बाजूंनी घेरलेल्या एका खेडेगावी आले. यावेळी शालवाटिकेत लोहितच्या नावाचा एक ब्राह्मण राहत असे. ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोशलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला
सर्वाधिकारासहित दान केलेला होता. म्हणजे त्या प्रदेशातील सर्व अधिकार त्या ब्राह्मणाला दिलेले होते. जर एखाद्या श्रमणाने, श्रमण म्हणजे काय, सर्वसंग परित्याग म्हणजेच संसार त्याग केलेल्या बौद्ध आणि जैन मुनींना किंवा भिक्षूंना श्रमण म्हणतात. अशा एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले म्हणजे ज्ञान मिळविले, तर त्याने ते मिळविलेले ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये, असे त्या लोहितच्या ब्राह्मणाचे मत होते. तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहितच्या ब्राह्मणाला कळले. हे कळल्यावर लोहितच्याने आपला न्हावी भेसिक यास सांगितले, भेसिका, इकडे ये, ऐक, तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना, तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना. हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग, उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे. तो न्हावी म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे तथागतांना आमंत्रण दिले. तथागताने त्या विनंतीला मूक संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्षू संघासह शालवाटिकेकडे निघाले. भगवान बुद्धांना आणण्यासाठी लोहितच्याने पाठविलेला दूत भगवान बुद्धाच्या मागे एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात त्याने तथागताला लोहितच्याचे ते दुष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये हे सांगितले. तथागतांनी उत्तर दिले, भेसिका, ठीक आहे, ठीक आहे. तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवले होते त्या ठिकाणी जाऊन बसले. त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध संघ प्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको नको म्हणेपर्यंत वाढले. तथागताचे भोजन संपल्यावर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितचे अशा रीतीने बसल्यावर तथागताने विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे. ही गोष्ट खरी आहे काय? लोहितच्या म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहितच, तुला काय वाटते? तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेत नांदत आहे. लोहितच, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शालवाटिकेत लोहितच्या ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका, असे बोलणाऱ्याला, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माताच समजेल. अशा संकट निर्मात्याला तू त्यांचा हितकर्ता मानशील काय? लोहितच्याने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्यांचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील? म्हणजे अशा माणसाचे मन प्रेमाने युक्त आहे की वैराने युक्त आहे असे तू म्हणशील? गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असे मानीन. पण ज्यामुळे माणसांचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानीन. मग लोहितच, मला सांग, कोसलचा प्रसेनजित राजा
काशी आणि कोसल प्रांताचा अधिपती नाही काय? होय गौतमा, तो कोसल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहितच, कल्पना कर, कोणीतरी असे बोलला की कोसलचा प्रसेनजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कोसल प्रांत आहे. त्याला एकट्यालाच या काशी कोसलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणाला काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजिताचे आश्रित आहेत, प्रसेनजितावर अवलंबून आहेत, त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकटकर्ताच समजेल. अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील काय? नाही गौतमा, तो त्यांचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्यांचा हितकर्ता नसेल तर त्याचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, ते वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते, तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहितच्या, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शाल वाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये, त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोसलचा प्रसेनजित राजा काशी कोसलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काही देऊ नये, तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना, राजावर अवलंबून असणाऱ्यांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तद्वत म्हणजे त्याप्रमाणेच हे लोहितच, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो, त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो, तो दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो. तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही, तो त्यांचा शत्रू ठरतो. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवितो, तो सिद्धांत गैर आहे. पुढे बघूया. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते, असे शिकवितो, तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. एकदा भगवान बुद्ध कोसांबीच्या सुस्वर विहारात राहत होते. तेथे जमलेल्या ज्या लोकांना ते उपदेश करीत होते त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेद ज्ञानात आपण अद्वितीय आहोत. अद्वितीय म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही, म्हणजेच युनिक. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवत असे. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचार्याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले, त्याच्या त्या विचित्र वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग हे अंधकारमय व लोक भ्रांत आहेत. भ्रांत म्हणजे गोंधळलेले, चुकलेले किंवा वाईट आचरणाच्या मार्गावर असलेले आहेत. त्यामुळे जितका प्रकाश करता येईल, जितका उजेड करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो. जमलेल्या लोकात त्याला पाहिल्यावर भगवान बुद्धांनी हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, लोक म्हणजे सर्व लोक अज्ञानाच्या अंधकारात चाचपळत असल्यामुळे
त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे. नंतर तथागताने त्याला परत विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय? या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार? मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.